बोला की. माझ्या साक्री मतदारसंघात दिनांक 18 आणि 19 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट आणि पाऊस मोठा झाला आहे. त्यात पेरेशपूर, कावठे, भाडणे, छडवेल, आष्टाने, विटाई, बेहेड, कासारे, निळगव्हाण, प्रतापपूर आणि काटवान परिसर अशा भागात माझ्या शेतकरी बांधवांचे फार मोठे नुकसान झालेले. अध्यक्ष महोदय, अगदी हातातोंडाशी आलेला घास आणि या गारपिटीने हिरावून घेतलंय. यात गहू, हरभरा, कांदा, फळबाग, डाळिंब, आंबा, टरबूज, केळी, टोमॅटो, पपई अशा पिकांचे जवळपास 100% असं नुकसान झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, माझा शेतकरी मोठ्या आशेने आणि मोठी स्वप्न डोळ्यासमोर ठेवून झाला तो वेळ गेला. ही पिकं लावताना पाहत 20 असतो मिनिटं गेली आता. आणि उसनवारीने इकडून तिकडून पैसे घेऊन वेळ गेला. मजुरी, खतं, बियाणे याचा सर्व खर्च करीत असतो आणि अगदी लहान बाळाला जपावं त्या पद्धतीने पिकांना जपून त्यांची काळजी घेतात आणि ही पिकं मोठे वाढवत असतात आणि पिकांची अगदी पिकं काढायची वेळ आली आणि त्याच वेळेस हा अवकाळी पावसाने अचानक पाऊस येऊन या शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरचं अगदी होतं नव्हतं ते करून टाकलंय. अध्यक्ष महोदय, पावसामुळे फार प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. गव्हाच्या ओंबीत एक दाना देखील गहू राहिलेला नाहीये. कांद्याची एक देखील पात त्या ठिकाणी कांद्याच्या जागी राहिलेली नाहीये. हरभऱ्याचे घाट देखील सर्व झोडपले गेलेत. आंब्याच्या कैऱ्या पडून गेल्यात. डाळिंब, टरबूज, टोमॅटो, मिरची अशी सर्व पिकांची खूप मोठी नुकसान झालेली आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या या शेतकरी बांधवांचे जे येणारे पीक होते त्यापासून येणारे जे उत्पन्न होते, जे शेतकरी वर्ग पाहत होते, परंतु आज माझ्या या शेतकरी बांधवाच्या डोळ्यात आज फक्त आसू बाकी आहे आणि आसू येत आहेत. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांनी आता जगावं कसं असा फार मोठा प्रश्न आज शेतकऱ्यांना पडलेला आहे. अध्यक्ष महोदय, एकीकडे मजुरांचा प्रश्न, मजूर मिळत नाही, सालदार मिळत नाही, महिनके मिळत नाही, निसर्ग साथ देत नाही, मालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कापूस, मका, सोयाबीन याला भाव नाही, लाईट लोड शेडिंगचा त्रास, पुन्हा बिबट्याचा त्रास, अशा या परिस्थितीत अनेक अडचणींना माझ्या या शेतकरी बांधवाला सामोरे जावं लागतंय. अध्यक्ष महोदय, माझी शासनास विनंती आहे, या 18 आणि 19 मार्च रोजी जो काही अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे माझ्या या शेतकरी बांधवांचं पिकांचं जे नुकसान झालेलं आहे, याचं त्वरित सरसकट असे पंचनामे करून भरीव अशी मदत माझ्या या शेतकरी बांधवाला मिळावी अशी मी आपल्या शासनास विनंती करते. अध्यक्ष महोदय, सध्या परदेशात सुरू असलेल्या युद्धामुळे आपल्या देशातही त्याची झळ पसरलेली आहे आणि त्यामुळेच अत्यावश्यक असलेले गॅस, डिझेल, पेट्रोल यासारख्या मालाचा पुरवठासुद्धा आज कंपन्यांनी वितरकांना देणं बंद केलेलं आहे आणि अशाच परिस्थितीमुळे आज या गॅस ग्राहकांच्या, वितरकांच्या दुकानासमोर फार मोठ्या लांब रांगा देखील लागलेल्या असतात आणि अशातच या रांगातून वादविवाद निर्माण होतात आणि बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी हाणामाऱ्या देखील होऊन राहिल्या आहेत. परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे. अध्यक्ष महोदय, या वितरकांना, गॅस वितरकांना आणि डिझेल पेट्रोल पंपवाल्यांना जर कंपन्यांनी पुरवठा केला तर नक्कीच ही परिस्थिती नक्कीच सुधरेल आणि त्यासाठी ग्राहकांना देखील वेळेवर सेवा देता येईल असं या ठिकाणी मी आपल्याला विनंती करते. त्यासाठी आपल्या शासनाने सर्व ऑइल कंपन्यांना त्यांनी तसे निर्देश द्यावेत अशी मी आपल्याला विनंती करते. धन्यवाद. बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल पुनश्च मी धन्यवाद देते.